आज मी बनवली आहे चमचमीत आणि तर्रीदार मिक्स कडधान्याची उसळ। ही उसळ भाकरीसोबत, गरमागरम भातासोबत, चपातीसोबत खायला खूप छान लागते। आजची ही मिक्स कडधान्याची उसळ मी कशी बनवली आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी इथे मी 200 ग्राम मिक्स कडधान्य घेतलेले आहे। 5 वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य घेतले होते। स्वच्छ धुवून हे कडधान्य मी 8 तास भिजत ठेवले होते। कडधान्य भिजून झाल्यानंतर मोड येण्यासाठी मी 1 दिवस बाजूला ठेवले होते। कडधान्याला तुम्ही बघू शकता छान असे मोड आलेले आहेत। मोड आलेल्या कडधान्याची उसळी खायला आणखी छान लागतात। यासाठी कडधान्य भिजून झाल्यानंतर मी एका सुती कापडामध्ये बांधून कडधान्य 1 दिवस मोड येण्यासाठी ठेवते। भिजून घेतलेले हे कडधान्य मी कुकरला शिजवून घेणार आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डायरेक्ट पातेल्यामध्ये हे कडधान्य पुरेसे पाणी घालून शिजवून घेऊ शकता। कुकरच्या भांड्यामध्ये हे कडधान्य काढून घेतले आहे आणि पुरेसं पाणी घालून आणि थोडं मीठ घालून हे कडधान्य कुकरच्या 3 शिट्ट्या करून शिजवून घेणार आहे। कडधान्य एका बाजूला शिजवून घेतलेलं आहे। कुकरचं भांडं थंड होईस्तोवर आपल्याला इथे फोडणी तयार करायची आहे। गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि यामध्ये आपल्याला 4 टेबलस्पून म्हणजेच इथे 2 पळी इथे तेल गरम करण्यासाठी मी ठेवलेले आहे। तेल हलकं गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरं घालायचं आहे। मोहरी तडतडली की त्यानंतरच मी यामध्ये जिरं घातलेलं आहे। 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आणि 2 बारीक चिरून घेतलेले मध्यम आकाराचे कांदे घातलेले आहेत। कांदा तेलामध्ये छान मऊसूत परतून घ्यायचा आहे। कांदा थोडा लवकर परतला जावा यासाठी अगदी थोडं यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हा कांदा छान परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कांदा इथे बऱ्यापैकी मऊसूत झालेला आहे। आता यामध्ये मी 1 चमचा भरून आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे। आता हे जे हिरवं वाटण आपण घातलेलं आहे ना ते आपल्याला 1 मिनिटभर तरी तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपण मध्यम आचेवरच ठेवलेली आहे। हिरव्या वाटणाची कच्ची चव जाईस्तोवर आपण हे वाटण या तेलामध्ये छान परतून घेतलेलं आहे। इथे कांदा छान मऊसूत झालेला आहे आणि त्याला हलका असा तांबूस रंग देखील आलेला आहे। आता यावेळेस इथे 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, बारीक चिरून घ्यायचा आहे आणि टोमॅटो देखील आपल्याला या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटं आपण ही फोडणी छान टोमॅटो घातल्यानंतर पुन्हा एकदा परतून घेतली आहे। टोमॅटो मऊसूत झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत। सुरुवातीला इथे मी पाव चमचा हळद घातलेली आहे। आपण कडधान्य उकळवताना त्यामध्ये हळद घातली नव्हती म्हणून या फोडणीमध्ये घालत आहे। 1 चमचा भरून मी लाल तिखट घेतलेला आहे। 1 चमचा भरून इथे मी गोडा मसाला घातलेला आहे। कडधान्य पचनासाठी जड जातात यासाठी इथे मी अगदी पाव चमचा हिंग घेतलेला आहे आणि हिंग यामध्ये आपल्याला घालायचं आहे। पावडर मसाले घालताना मी गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवली होती। पावडर मसाले तेलात करपू नये यासाठी आपल्याला एक तर गॅसची फ्लेम बंद करायची आहे किंवा गॅसची फ्लेम कमी ठेवून पावडर मसाले घालायचे आहेत। आता हे सर्व पावडर मसाले ना आपल्याला 3 ते 4 मिनिटं छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। 3 ते 4 मिनिटं हे सर्व पावडर मसाले आपण या फोडणीमध्ये परतून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता याला छान असं तेल सुटू लागलेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स घालायचं आहे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण। कांदा खोबऱ्याचं वाटण बनवण्यासाठी इथे 1 मोठ्या आकाराचा कांदा मी उभा पातळ चिरून घेतला होता। त्यानंतर 3 चमचे म्हणजे 3 टेबलस्पून सुकं खोबऱ्याचं कीस घेतलं होतं। आता हे दोन्ही जिन्नस थोड्या तेलामध्ये छान भाजून घेतल्यानंतर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणि हेच वाटण मी 1 चमचा भरून यामध्ये घातलेलं आहे। कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये मी दुसरा कोणताही खडा गरम मसाला घातलेला नाही कारण की मी पावडर मसाल्यांमध्ये गोडा मसाला घातलेला आहे। तुम्ही गोडा मसाल्याच्या ऐवजी काळा मसाला देखील घालू शकता किंवा कोणत्याही कंपनीचा गरम मसाला देखील यामध्ये घालू शकता। आता हे कांदा खोबऱ्याचं वाटण बघा या फोडणीमध्ये घातल्यानंतर 10 मिनिटं मी छान परतून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि वाटण आपल्याला छान या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता बाजूने किती छान असं तेल सुटलेलं आहे। उसळ अगदी चमचमीत आणि स्वादिष्ट होण्यासाठी ना हे वाटण छान परतून घेणं गरजेचं आहे। 10 मिनिटं तरी हे वाटण मी परतून घेतलेलं आहे। आता इथे बघा आपण जे शिजवून घेतलेले कडधान्य आहे ना ते आपल्याला यामध्ये घालायचे आहे। शिजवून घेतलेले हे कडधान्य आपल्याला पाण्यासहितच घालायचे आहे। कडधान्य शिजवताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की कडधान्य शिजवताना आपल्याला या कडधान्यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आणि कडधान्य अगदी लगद्यासारखे शिजवून घ्यायचे नाही। इथे मी फक्त 3 शिट्ट्या दिल्या आहेत आणि कडधान्य
व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत. आता ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे. आता तुम्हाला ही उसळ डब्यासाठी बनवायची असेल तर कमी पाणी घातले तरीही चालेल, किंवा ही उसळ तुम्हाला रस्सेदार बनवायची असेल तर आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे. पण पाणी घालताना यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. आता इथे मी थोडं पाणी घालत आहे कारण की मी रस्सेदार उसळ बनवणार आहे. आता हे जे पाणी आहे ते आपण गरम केलेलं पाणी घातलेलं आहे. गरम पाण्यामुळे ना एकतर भाजी छान शिजली जाते, दुसरं म्हणजे आपल्या या रस्स्याला ना छान तरी देखील येणार आहे. तुम्ही आत्ताच या रश्श्याचा रंग बघू शकता. मस्त असं या उसळीला रंग आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. पण मीठ घालताना थोडं बेताने घालायचं आहे, कारण कडधान्य शिजवताना देखील आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे. गॅसची फ्लेम आता मध्यम ठेवून आपल्याला ही उसळ छान शिजवून घ्यायची आहे. दहा ते 15 मिनिटं ही उसळ मी शिजवून घेतल्यानंतर बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला एक चमचा भरून चिंच गुळाचा कोळ घालायचा आहे. तुम्हाला या उसळीमध्ये चिंच गुळाचा कोळ घालायचा नसेल, नाही घातला तरीही चालेल. पण उसळी ह्या नेहमी पचायला थोड्या जड असतात, यासाठी मी कोणत्याही उसळीच्या भाजींमध्ये चिंच गुळाचा कोळ घालते. शिवाय त्या चवीला देखील आणखी छान लागतात. कोळ घातल्यानंतर आणखी 1-2 मिनटं ही उसळ मी शिजवून घेतलेली आहे. थोडी बारीक चिरून घेतलेली आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे. इथे आपली मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी तर्रीदार मिक्स कडधान्याची उसळ तयार झालेली आहे. ही चमचमीत उसळ तुम्ही पावासोबत देखील खाऊ शकता, किंवा गरमागरम भातासोबत, भाकरीसोबत आणि चपातीसोबत खायला देखील ही मिक्स कडधान्याची उसळ खूप छान लागते. तर तुम्हाला माझी आजची ही मिक्स कडधान्याच्या उसळीची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.